मी म्हणतो दुसऱ्यावरती कृपा करण्यापेक्षा अगोदर आपल्यावर कोणाची कृपा पाहिजे. स्वतःची बायको आहे का ना, दुसऱ्याला काय कृपा करतो. कोणी लागलं कोणाला आशीर्वाद द्यायला. मी म्हणतो आता आशीर्वाद देण्यासाठी कोणाचा तरी महात्म्याचा आपल्यावरती आशीर्वाद पाहिजे, तेव्हा दुसऱ्याला आशीर्वाद द्यावा. आता आजकालच्या संतांच्या आशीर्वादानं काय होत नाही, शापानं काय होत नाही. त्या बाहेर किती शिवाय त्या भांडणामध्ये तुझ्या घरी काडीचा पेटाळा लागू, तुझ्या घरी गाढवाचा नांगर फिरू, त्यांच्या शिव्या खऱ्या होत्या का. जर यांच्या शिव्या जर खऱ्या ठरल्या असत्या तर गोरमेंट यांना सीमेवर ठेवलं असत. 10 लाख रुपये महिना सगळा वाटवला हो. काय छत्रपती शिवाजी महाराजाला आमंत्रण देण्यासाठी आली तानाजी. आमच्या आईसाहेब घरामध्ये बसलेले आहे. तानाजीने निरोप आणला. रायभाच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी पत्रिका दिली. महाराज या म्हटले माझ्या रायभाच्या मस्तकावरती आशीर्वादाचे 2-3 तांदूळ टाकण्यासाठी. शिवाने आमंत्रण स्वीकारलं. जिजाबाईकडे गेले. जिजाबाईला सांगितलं आई साहेब आपला आशीर्वाद माझ्या मुलाच्या लग्नाला असावा. आशीर्वाद देण्यासाठी काहीतरी पुण्य पाहिजे. आता कोणी लागलं कोणाला आशीर्वाद द्यायला. पण काही कीर्तनकाराने असे संत बाजूला ठेवले. समाजापर्यंत त्यांची ओळखच आजकालचे वारकरी कीर्तनकार पटवून देईना. गुरु काय कवखंड कीर्तनकाराने अजून ऐकलं तुम्ही कबीराच्या अभंगावर कीर्तन केलं आणि कबीरासारखा भक्त पैदा झाला नाही. कबीर महाराज त्यांच्या कुठं नव्हतं. महाराज कबीर महाराज निष्ठावंत वारकरी होते. अरे आपण तरी बीड जिल्ह्यातून पंढरपूरला पायी जातो, पण आमचे कबीर महाराज काशीतून त्या ठिकाणी पंढरपूरला पायी येत होते. आमचे ज्ञानराज माऊलीच्या आणि नामदेवाच्या कीर्तनामध्ये कबीर महाराज टाळ घेऊन उभा राहायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, हे सावधोई ऐसा देव बोले कबीर, सावधोई देवा ऐसा बोले कबीर. कबीराने देवाला जागृती आणलं सांगा. मग कबीरासारखा भक्त कोणी झाला का. मग मी म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जीवाला अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठला हिंदू म्हटलं की त्याच्या गळ्यामध्ये माळच पाहिजे. हिंदूची बाई म्हटलं की नऊवारी पाहिजेच पाहिजे. पण आता संस्कृती वाटून सत्यानाश झाला आपल्या संस्कृती. काय नाही असं काय खावं काही भानच राहिलं नाही. हो सिटीमध्ये खेड्यात चांगलं अजून, पण सिटीमध्ये तर विचारूच नका. 80 वर्षाची डोंगरी तिला मीनाक्षी. तुम्ही मला सांगा हिंदूची बाईने कपडे घालाव का. साहेब तुम्हाला वकील जज मंत्री बाईच्या अंगात बोल आंबाबाई की जाय. मला माहिती कपडे या कपड्याला काडी लावणारे हिंदूचा वेळेस नाही ना. हे भारतीयांचे कपडे नाही ना रे. राखेल टाका ना. कसं तुम्हाला समजत नाही राम जाणी बुवा. अरे ज्या नवऱ्या देखत जी बाई कठीण करते धिक्कार असो त्या नवऱ्याचा. विठ्ठला हिंदूची बाई मग तुम्ही एखाद्या मुसलमानाची बाईला द्या बरं नऊवारी पाठव. ती म्हणी नुसते घासलेट दाल हमारे मजहब का कपडा नाही. पंजाबी ड्रेस शिकाच्या काठीचा आहे, लोणी ड्रेस मुसलमानाच्या पुढीचा आहे. आपल्या हिंदूच्या मुलीने त्या कपड्याला हात लावून. हिंदूची बाई म्हटलं की नऊवारी पातळ धर्माची पाल अनुवाद. आता तुम्ही लहान लहान सोडून द्या म्हणा, पण वारकरी म्हटलं की धोतर धोतर मुसलमान वगैरे चड्डा घालून टाळ घेतली. तुमच्या महाराज सांगा हे कपडे नको. आता उलट जर मुसलमान भगवे कपडे घातले हिंदूच्या परमात चड्डा घातल्या. घरामध्ये टीव्ही असतो. टीव्ही पाहणं चांगलं मला, पण काय पाहणं भलतच पाहू नका ना. 80 वर्षाची 16 वर्षाची मुलगी उभा राहून स्वयंपाक करते. आता ते राहिलं की फॅशन निघाली. पायामध्ये खेटर घालून पप्पे का फप्पे कारण गाड वाण काढी ती पद्धत राहून झाली. खेटर घालूनच लोक जेव्हा लागले. मी तुम्हाला जेव्हा जेवायची अक्कल नाही त्या धर्म कधी कळा चपला घालून द्यावा लागले.
मी तर म्हणतो श्रीमंत जेवला तो फॅशन झाली आणि गरीब जेवला तो लोक पिसाळला तुझ्या बापाला भेटत नाही. माझा विषय चालला. आणि घरामध्ये मुलगी स्वयंपाक करते उभा राहा म्हणून एखादं टीव्हीवर गाणं. आता तरुण मुलांचे कोण टीव्ही पाहिजे काय हरकत नाही म्हणते मुलंचे, पण 80 वर्षाचे निबर येणारे जाड काचा ज्यांना चष्मा ती तिथे टीव्ही पुढं एखादं गाणं जर लागलं ना तर ती 80 वर्षाची म्हातारी म्हणते पुढे हा पोरी अगं आवाज वाढ. आता डोंगरीला इकडे मरावणे करतो टी पाहता पाहत का नाही एखादी मालिका पाहतो पिक्चर. संस्कार बीज उच्चते संस्कार नावाची वस्तूच नष्ट होऊ राहिली महाराज. विठ्ठला शिवाजी महाराजासारखे कोणी पैदा व्हा रे, तानाजी सारखे पैदा व्हा, महावीर भगवान सारखे कोणी पैदा व्हा, जमताग्नी सारखे पैदा व्हा आणि या देशाचं संकट वाचवा महाराज. काय देशाचं वाटोळ चाललेलं महाराज. मी तर म्हणतो कोणीतरी आज छत्रपती शिवराम महाराजासारख्या राजाची गरज आहे, महात्मा गांधी सारख्या नेत्याची या देशाला आज गरज आहे महाराज. उठाला उठाला. आता उलट झालं. तरुण मुलं बाबा गुटखा दारू घूट खा. त्याचा अर्थ काय होता काय गोळी खा मधलं टोपट करा बरं काय होतं बाबा. तरुणा वर विदेशी लोकांनी भारतातले तरुण धरून जाऊन व्यसन निर्माण केली महाराज. कल का भारत आज की संतार, कल का भारत आज की